विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 10वीच्या विज्ञान तासिकेमध्ये तुमचं स्वागत आहे. मागील तासिकेमध्ये आपण उत्क्रांती म्हणजे काय या विषयावरची माहिती पाहिलेली होती. उत्क्रांती म्हणजे काय, ती कशी होते, ही माहिती आपण पाहिलेली आहे. आजच्या तासिकेमध्ये आपल्याला सजीवामधील जीवन प्रक्रिया या विषयावरती माहिती घ्यायची आहे. म्हणजे सजीवामधल्या ज्या काही जीवन प्रक्रिया आहेत त्या कशा होतात, त्याला कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता असते, याबद्दलची माहिती आपल्याला या तासिकेमध्ये घ्यायची. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आपल्या शरीरामध्ये ज्या महत्त्वाच्या जीवन प्रक्रिया होतात, त्या मुख्य प्रक्रिया म्हणजे श्वसन, पचन, उत्सर्जन आणि रक्ताभिसरण. या 4 महत्त्वाच्या जीवन प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये होत असतात. श्वसन म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, ऑक्सिजन आतमध्ये घेणे, कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकणे. पचन म्हणजे सुद्धा माहीत आहे, शरीरामधील जे आपण अन्न ग्रहण केलेलं आहे त्या अन्नापासून ऊर्जा तयार होणे म्हणजे पचन. त्यानंतर उत्सर्जन, शरीरामधला न पचलेला अन्नाचा भाग बाहेर टाकणे. आणि रक्ताभिसरण म्हणजेच हृदयापासून तर इतर भागाकडे आणि इतर भागाकडून तर हृदयाकडे, अशा प्रकारे जो रक्ताचा एक प्रवाह सुरू असतो, कंटिन्युअसली 24 तास सुरू असतो, त्याला आपण रक्ताभिसरण असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, या सगळ्या जीवन प्रक्रिया होण्यासाठी काय लागते, त्याला ऊर्जेची गरज कशी असते, ते आपल्याला या पाठामध्ये पाहायचं आहे. कारण का या प्रक्रिया सहजासहजी होऊ शकत नाही. जोपर्यंत तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा नाही, म्हणजे ऊर्जा नसेल, तर या क्रिया होऊ शकत नाही. लक्षात ठेवा. आणि ही ऊर्जा मिळवण्याकरता आपल्याला काय करावं लागते किंवा ऊर्जा कशी निर्माण होते शरीरामध्ये, त्याबद्दलची माहिती बघायची आपल्याला. तर मी सुरुवात इथून करतो. शरीराला आवश्यक असणारी पोषक द्रव्ये कोणती. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे शरीर आहे त्या शरीराला जी ऊर्जा लागते, तर ती ऊर्जा निर्माण करण्यासाठी आपल्याला काहीतरी खावं लागते. खावं लागते म्हणजे काय, आपण जे रोजचं जेवण घेतो तेच. पण त्याच्यामध्ये काय काय असतं लक्षात घ्या. त्याच्यामध्ये जेवणामध्ये आपल्या जीवनसत्व असले पाहिजे, खनिजं असली पाहिजे, कार्बोदके असले पाहिजे, प्रथिने असले पाहिजे आणि मेद असले पाहिजे. हे 5 आवश्यक घटक आहारामध्ये असणं फार आवश्यक आहे. कारण का या सगळ्या घटकांमधून तुम्हाला ऊर्जा मिळत असते. जर या पदार्थाचा समावेश तुमच्या आहारात नसेल तर ऊर्जेची निर्मिती चांगल्या प्रकारे होऊ शकणार नाही. म्हणजेच तुमच्या शरीरामध्ये जीवनसत्वांची गरज आहे, लोह, कॅल्शियम सारख्या खनिजांची गरज आहे, त्यानंतर गहू, तांदूळ, ज्वारी यासारख्या कार्बोदक पदार्थाची गरज आहे, त्यानंतर कडधान्यांची गरज आहे, त्यानंतर स्निग्ध पदार्थाची सुद्धा गरज आहे. असे हे सगळे पदार्थ तुमच्या रोजच्या जेवणामध्ये असले पाहिजे, म्हणजेच शरीराला आवश्यक पोषक द्रव्ये मिळू शकतील. अन्यथा ती सगळी जीवनसत्व किंवा जे काही आवश्यक घटक आहे ते मिळणार नाही. दुसरा महत्त्वाचा भाग, संतुलित आहाराचं महत्त्व. विद्यार्थी मित्रांनो, कोरोनावर आधारित जो एक व्हिडिओ मी तयार केलेला होता, 15 मिनिटाचा व्हिडिओ, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्याच्या मनातील भीती दूर करण्यासाठी काय करावं याच्यावरती मी त्याच्यामध्ये विश्लेषण केलेलं होतं त्या व्हिडिओमध्ये. आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मी सांगितलं होतं की संतुलित आहाराचं महत्त्व काय आहे. आणि या कोरोना काळामध्ये ते जास्त महत्त्व आहे त्याचं. आता लक्षात घ्या, कारण का या कोरोना काळामध्ये तुम्हाला आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची आहे. आणि रोगप्रतिकारक शक्ती जर वाढवायची असेल तर त्याच्याकरता तुम्हाला संतुलित आहार घेणं आवश्यक आहे. जर संतुलित आहार तुमचा असेल, रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. रोगप्रतिकारक शक्ती जर वाढली तर तुम्ही कोरोनाशी मुकाबला करू शकाल. लक्षात घ्या, संतुलित आहाराचं फार महत्त्व आहे. आता मी वरती तुम्हाला जे काही सांगितलेलं आहे, हे सगळे पदार्थ आपल्या जेवणामध्ये असणे म्हणजे संतुलित आहार. त्याची काही अशी वेगळी व्याख्या नाही आहे. संतुलित आहार म्हणजे काय, पण योग्य प्रमाणात. म्हणजे कसं, आता हे सगळे पदार्थ मी तुम्हाला जे सांगितले, जसं गहू, तांदूळ, ज्वारी, दूध, फळं,
त्यानंतर कडधान्य, स्निग्ध पदार्थ, हे सगळे पदार्थ आपल्या जेवणामध्ये संतुलित स्वरूपात असले पाहिजे. आणि हे संतुलित स्वरूपात आपण जर ते घेत असू, त्या आहाराला आपण संतुलित आहार म्हणू शकतो. आपल्या शरीरामध्ये काही पाचक रस असतात, लक्षात घ्या, हे फार महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा आपण म्हणतो की नाही की सर मी एवढं जेवण करतो पण मला काही बरं वाटत नाही किंवा माझ्या शरीराला ते लागत नाही, काय असेल कारण त्याचं कारण हेच आहे. त्याचं कारण आहे पाचक रस. तुमच्या शरीरामध्ये आपल्या पोटामध्ये ज्या ठिकाणी पचनक्रिया होते त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पाचकरस तयार होत असतात. आणि हे पाचकरस काय करतात की हे पाचकरस तुमच्या त्या अन्नामध्ये मिसळून त्या अन्नाचं रूपांतर ग्लुकोजमध्ये करणे, त्या अन्नाचं रूपांतर शरीराला ऊर्जा देण्यासाठी करणे, याकरता त्या पाचकरसाचा. आता हे पाचकरस कसे तयार होतात हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे, लक्षात घ्या. पाचकरस हे असे कधीही तयार होत नाहीत, लक्षात घ्या. जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा आपल्या तोंडामध्ये लाळ निर्माण होते, हा सुद्धा एक पाचकरसच आहे. आणि ही जी लाळ आहे ही लाळ त्या अन्नामध्ये मिसळते, त्यासोबतच शरीरातले इतर जे रस आहेत ते सुद्धा मिसळतात. आणि ही सगळी क्रिया जेव्हा होते तर या पाचक रसाच्या माध्यमातून या पाचक रसाचा उपयोग किंवा त्याची मदत ही आपल्या पचनासाठी होत असते. त्यानंतर ऊर्जा कशी निर्माण होते हा सुद्धा एक प्रश्न तुमच्या पुढे पडला असेल आज, की आता ठीक आहे सरांनी सांगितलं जेवण केलं पाहिजे, हे खाल्लं पाहिजे, ते खाल्लं पाहिजे, पण ऊर्जा कशी निर्माण होते तर याचं एक नाव आहे, ते नेहमी लक्षात ठेवायचं. त्याचं नाव आहे ATP. आता हे इंग्रजी नाव आहे, A कॅपिटल, T कॅपिटल आणि P कॅपिटल. याला म्हणतात ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. नाव लक्षात ठेवायचं, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. हे जर संयुग तुमच्या शरीरामध्ये तयार होत असेल तरच तुमच्या शरीराला ऊर्जा मिळणार, अदरवाईज नॉट. जीवन प्रक्रिया नियंत्रण जे आहे, आता जेवढे काही जीवन प्रक्रिया मी वरती सांगितलेले आहे, या सगळ्या प्रक्रियेचं नियंत्रण हे आपल्या शरीरातले जे वेगवेगळे इंद्रिय असतात ते करत असतात. वेगवेगळे इंद्रिय म्हणजे काय, तुमच्या शरीरामध्ये हृदय आहे, तुमच्या शरीरामध्ये जे काही इतर अवयव आहे शरीराच्या आत, म्हणजे ते सगळे अवयव चांगल्या प्रकारे जर कार्यरत असतील तर या सगळ्या जीवन प्रक्रियावरती नियंत्रण त्याच्यावरती राहतं आणि त्या चांगल्या प्रकारे पार पडतात. लक्षात घ्या मित्रांनो, मी आताच तुम्हाला ATP बद्दल सांगितलं. तर ATP म्हणजेच ऊर्जा समृद्ध संयुग, आणि ते कसं तयार होते हे आपल्याला एका तक्त्याच्या सहाय्याने बघायचं आहे, लक्षात घ्या. हा तक्ता तुम्ही व्यवस्थितपणे पाहून, असा तक्ता पुस्तकात पण आहे, पुन्हा आपल्याला तुम्हाला अभ्यास करता येईल, पण हा तक्ता पहिले समजून घ्या की आपल्या शरीरात ATP कसा तयार होतो, म्हणजे ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट, दॅट मीन्स ऊर्जा समृद्ध संयुग, हे कसं तयार होते. मित्रांनो, आताच तुम्हाला मी सांगितलं की आपण स्निग्ध पदार्थाचं सेवन करतो, आपण कार्बोदकाचं सेवन करतो, आपण प्रथिनांचं सेवन करतो, बरोबर. आता हे स्निग्ध पदार्थ जे आहे त्याचं मेदाम्लामध्ये रूपांतर होते शरीराच्या आतमध्ये, प्रथिनाचं रूपांतर अमिनो आम्लामध्ये होते, आणि हे जे मेदाम्ल आणि अमिनो आम्ल आहे याचं रूपांतर नंतर ॲसिटिक कोएन्झाईममध्ये होते. बघा, हे सगळे शब्द कठीण जरी असेल लक्षात घ्या. ॲसिटिक कोएन्झाईम जे तयार होतं की नाही ते फार महत्त्वाचं आहे. ॲसिटिक कोएन्झाईम जर तयार झालं नाही तर ATP तयारच होणार नाही, लक्षात घ्या. आणि हे क्रिया स्टेप बाय स्टेप होतात, एकदम होत नाही, आणि ह्या क्रिया होण्याकरता कालावधी लागतो. म्हणजे तुम्ही जेवण केल्यानंतर त्या जेवणापासून ATP लगेच तयार होत नाही, त्याला जवळपास 10 ते 12 तास लागतात. आता तुम्ही कार्बोदक सेवन केले, म्हणजेच तुम्ही गहू, तांदूळ, ज्वारी अशासारखे जे पदार्थ आहेत त्याचं सेवन जर केलं तर त्याच्यामध्ये ग्लुकोज असते. बघा, कार्बोदकामध्ये काय असते, ग्लुकोज असते. सगळ्यात पहिले त्या ग्लुकोजचं विघटन होते, नंतर त्या ग्लुकोजचं रूपांतर पायरुव्हिक आम्लामध्ये होते, आणि हे जे पायरुव्हिक आम्ल आहे याचं पुन्हा ॲसिटिल कोएन्झाईममध्ये त्याचं रूपांतर होते. आणि हे ॲसिटिल कोएन्झाईम तयार झालं की त्यानंतर शरीरामध्ये अजून एक क्रिया होते, म्हणजे इथपर्यंतच ते ATP तयार होत नाही, लक्षात घ्या. क्रेब चक्र याची मग प्रक्रिया सुरू होते पुढे. इथपर्यंत तुम्ही बघितलं, ॲसिटिल कोएन्झाईम तयार झालेला आहे, नंतर क्रेब चक्र जे सुरू झालेलं आहे, म्हणजे क्रेब चक्र जे सुरू होते त्याच्यामध्ये हे सगळे तयार झालेले पदार्थ तंतुकणिकेमध्ये प्रवेश करतात. बघा, आता तंतुकणिका म्हणजे काय, तुम्ही या अगोदरच्या लेसनमध्ये किंवा या अगोदरच्या पाठात पाहिलं असेल. तंतुका म्हणजे आपल्या शरीरामधलं ऊर्जा निर्मितीचं केंद्र, जे पेशीच्या आतमध्ये असते. आणि या तंतुकणिका काय करतात की नंतर त्या
आपल्या शरीरामध्ये ATP नावाचं संयुग तयार करतात. कार्बन डायऑक्साईड, पाणी, ऊर्जा हे सुद्धा तयार करतात. लक्षात घ्या मित्रांनो, ही जी एवढी जटिल क्रिया आहे, लक्षात घ्या, ATP तयार होणं ही काही एवढी सोपी क्रिया नाही आहे शरीरामध्ये. आणि हे क्रिया होण्याकरता 10 ते 12 तासाचा अवधी लागतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या क्रिया होण्याकरता आपल्या शरीरामध्ये आवश्यक असलेले पाचक रस किंवा त्या शरीरामधले सगळे घटक असणं आवश्यक आहे. जर ते नसतील तर ह्या क्रिया व्यवस्थितपणे होणार नाही आणि आपल्याला त्याच्यापासून ऊर्जा मिळणार नाही. म्हणून लक्षात घ्या, संतुलित आहार घ्या, आपल्या चांगल्या सवयी ठेवा, दररोज नियमित व्यायाम करा आणि आपल्या ज्या जेवणाच्या ज्या वेळा आहेत त्या निश्चित ठेवा. त्याचं कारण असं आहे, कारण हा पाचक रस जो आहे, जो आता मी सांगितला, हा पाचक रस एका विशिष्ट वेळेमध्ये स्त्रवत असतो. लक्षात घ्या, तुम्हाला रोज जर 9:30 वाजता जेवायची सवय असेल सकाळी, बरोबर 9:30ला भूक लागते, ते पाचक रस तयार होतात. तुम्हाला रोज सायंकाळी जर 7 वाजता जेवायची सवय, बरोबर तेव्हा ते पाचक रस तयार होतात. म्हणून लक्षात घ्या, कुठं नियमितपणा असला पाहिजे. नियमितपणा असल्याशिवाय आपल्या शरीरातल्या ज्या जीवन प्रक्रिया आहेत त्या व्यवस्थितपणे चालूच शकत नाही. आणि म्हणून लक्षात घ्या, आता आपला याच्यातला जो महत्त्वाचा भाग आहे श्वसन, याच्यावर आपण थोडा आज जास्त चर्चा करणार आहे. श्वसन म्हणजे काय आणि ते कसं होते. बघा मित्रांनो, आतापर्यंत तुम्हाला श्वसनाची जी व्याख्या सांगण्यात आलेली आहे 8वी पर्यंत, ती ही की ऑक्सिजन आतमध्ये घेणे आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणे. ठीक आहे, ही पण एक व्याख्या आहे, असं म्हणून आपण प्रायमरी स्टेजमध्ये असं आपण म्हणू शकतो. श्वसन हे व्याख्या ती चुकीची नाही आहे, बरोबर आहे, हीच क्रिया होते. ऑक्सिजन आपण आतमध्ये घेतो, कार्बन डायऑक्साईड. पण आता तुम्ही 10वीत आले आहे, श्वसन म्हणजे काय हे डिटेल तुम्हाला समजलं पाहिजे. त्याची व्याख्या अशी करण्यात आलेली आहे शास्त्रज्ञांद्वारे की जेव्हा आपण ऑक्सिजन आपल्या शरीराच्या आतमध्ये घेतो तर तो ऑक्सिजन तुम्ही खाल्लेल्या अन्नाबरोबर तो मिसळतो आणि त्याच्यापासून जी ऊर्जा निर्मिती होते त्याला श्वसन असं म्हणतात. लक्षात घ्या, श्वसन म्हणजे फक्त गॅस आतमध्ये घेणे आणि गॅस बाहेर सोडणे एवढं नव्हे, तर श्वसन म्हणजे ऊर्जा निर्मिती होणे, हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. आता हे ऊर्जा निर्मिती कशी होते, श्वसन कसं होते. श्वसनाचे 2 प्रकार आहेत, एक आहे बाह्य श्वसन, दुसरा आहे अंतःश्वसन. हे जे गॅस किंवा वायू बाहेर आत घेणे याला आपण बाह्य श्वसन म्हणू शकतो. पण अंतःश्वसन म्हणजे शरीराच्या आतमध्ये ज्या क्रिया होतात पचन संबंधित ऊर्जा निर्मितीच्या, त्या क्रियेला म्हणतात अंतःश्वसन. आणि त्याच्यामध्ये सुद्धा ऑक्सिजनची गरज असते. तर आपण एक आपली जी श्वसन संस्था आहे या श्वसन संस्थेवर थोडीशी चर्चा करू की ती कशा प्रकारची असते. मी एक रफ स्केच या ठिकाणी तयार केलेला आहे. त्याच्यावर श्वसन संस्था म्हणजे काय हे तुमच्या थोडं लक्षात येईल. काळजीपूर्वक लक्ष द्या, सहज समजेल तुम्हाला त्या आकृतीद्वारे. आणि जर समजलं नाही तर पुस्तकातली आकृती पुन्हा पाहायची एकदा. मित्रांनो लक्षात घ्या, मी आताच सांगितलं तुम्हाला की आपल्या शरीरामध्ये आपण ऑक्सिजन आतमध्ये घेतो, बरोबर, वातावरणातला ऑक्सिजन आपण आतमध्ये घेतो आणि तो ऑक्सिजन घेतो नाकपोकळीच्या साहाय्याने. बघा, वातावरणातला ऑक्सिजन किंवा वातावरणातली हवा नाकावाटेच घेतली पाहिजे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. कारण का या नाकामध्ये आपल्या केस असतात आणि हे जे केस आहे हे केस ती हवा गाळण्याचं काम करतात. म्हणजे बघा, आता नाकपोकळीतून तुम्ही हवा आतमध्ये घेतली की ती हवा पुढे पोहोचणार आहे कुठे, घशापर्यंत. म्हणजे आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहे की ती हवा आतमध्ये कशी जाते, पोचली घशापर्यंत. आता घशाची रचना बघा कशी असते. हा जो तुमचा घसा आहे, हा या घशाला लागूनच अन्ननलिका सुद्धा असते. आता तुम्ही असं म्हणाल सर इकडून हवा जर आपण आतमध्ये घेतली तर ते घशात जाईल का अन्ननलिकेत जाईल. लक्षात घ्या, त्या जवळजवळ जर या दोन्ही नलिका, अन्ननलिका श्वासनलिका, पण त्याच्यामध्ये एक झाकण असते. लक्षात घ्या मित्रांनो, मोठी चांगली अशी रचना आपल्या शरीराची झालेली आहे. त्याच्यामध्ये झाकण का असते. अन्ननलिकेतला कोणताही कण, अन्नाचा कण हा श्वास नलिकेमध्ये जाता कामा नये, याच्याकरता त्या झाकणाचा फार उपयोग आहे. आणि बघा, तुम्हाला असं कधी कधी ठसका वगैरे जेव्हा लागतो की नाही, लक्षात घ्या, तो अन्नाचा कण तुमच्या श्वासनलिकेत गेला की तुम्हाला ठसका लागतो, एकदम आपल्याला कसं तरी होतं. आणि म्हणून ह्या घशामधला किंवा अन्ननलिकेमधला जो काही कण आहे अन्नाचा तो इकडे गेला नाही पाहिजे. नंतरचा भाग आहे स्वरयंत्र. आपण आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या तोंडावाटे जे आवाज काढतो, जे स्वर काढतो,
या स्वराची निर्मिती होण्याकरता आपल्या घशामध्ये एक स्वरयंत्र असतं. ज्याचं स्वरयंत्र विकसित आहे तोच चांगल्या प्रकारे गायन करू शकतो. म्हणजे त्याच्या तोंडावाटे जे सूर निघतात ते सूर अगदी तालबद्ध पद्धतीने निघू शकतात. म्हणजे आपण पाहतो की हे जे चांगले गायक असतात की नाही, ते गायक रियाज करतात म्हणजे काय करतात, ते आपल्या स्वरयंत्राला गायकीच्या साह्याने ते डेव्हलप करतात. स्वरयंत्र हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर श्वसनिका. बघा आता इथून तो जो गॅस आहे, तो जो ऑक्सिजन वायू आहे तो असा आल्यानंतर सरळ समोर गेला, श्वसनिकेच्या साह्याने तो फुफ्फुसापर्यंत पोहोचेल. फुफ्फुस म्हणजे काय, फुफ्फुसाचे दोन भाग असतात, एक उजवं फुफ्फुस, एक डावं फुफ्फुस. आणि या फुफ्फुसामध्ये ही जी श्वसनिका आहे ती दोनही बाजूनी विभाजित झालेली असते. म्हणजे ती श्वसनिका इकडे पण जाईल आणि ही श्वसनिका म्हणजे उजव्या भागात पण जाईल आणि डाव्या भागात पण जाईल. त्यानंतर या आतमध्ये एक वायुकोश नावाचा पदार्थ असतो, वायुकोश नावाचा एक भाग असतो. आता वायुकोश म्हणजे काय, तर याच्यामधले जे लहान लहान कप्पे आहेत, लक्षात घ्या, वायुकोश म्हणजे काय, वायुकोशचा संबंध फुफ्फुसाबरोबर आहे. हे जे लहान लहान कप्पे असतात याच्या साह्याने फुफ्फुस तयार होतात. आणि या फुफ्फुसावरती एक दुपदरी आवरण असते. लक्षात घ्या, फुफ्फुसावरती दुपदरी आवरण असते. आणि शेवटचा भाग श्वसन संस्थेचा तो म्हणजे श्वासपटल. श्वासपटल म्हणजेच एक स्नायूचा तो पडदा असतो की ज्याच्याद्वारे या संपूर्ण क्रियेचं म्हणजे जे संपूर्ण अवयव यांचं संरक्षण केलं, त्या स्नायूचा पडदा त्याच्यामध्ये असतो. अशा प्रकारे आपल्या श्वसन संस्थेची रचना असते. विद्यार्थी मित्रांनो, आज बघा आपण कोणत्या गोष्टी बघितल्या तर तुम्ही त्याचं रिवाईज करा घरी. पहिली गोष्ट आपण बघितली सजीवात जीवन प्रक्रिया कोणकोणत्या आहे. दुसरी गोष्ट बघितली शरीरात ऊर्जा निर्मिती कशी होते. आणि तिसरी गोष्ट बघितली की आपली श्वसन संस्था कशी कार्य करते. या तीन गोष्टी त्याचा अभ्यास तुम्ही पुन्हा पुस्तकातून एकदा करा, पुस्तक पुन्हा एकदा वाचा आणि या पाठाच्या खाली जे काही प्रश्न दिलेले आहे त्या प्रश्नांची उत्तरे लिहिण्याचा प्रयत्न करा. पुन्हा या धड्यावरचे काही प्रश्न मी व्हॉट्सअपद्वारे तुम्हाला होमवर्कसाठी टाकणारच आहे. पण सध्या अगोदर तुम्ही आज त्या पाठाखालच्या प्रश्नांची उत्तरे सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि हा धडा निश्चितपणे तुम्ही एकदा वाचा. आणि ही आकृती आपल्या वहीमध्ये अगदी चांगल्या पद्धतीने काढा. मी रफ स्केच काढलेला आहे, तुम्ही ही अगदी चांगल्या सुबक नामनिर्देशित पद्धतीनं काढा. कारण परीक्षेमध्ये ही आकृती सुद्धा येत असते. त्याला वेगवेगळे जे नावं मी दिलेले आहे ते नावं सुद्धा आपल्याला लिहायची असतात. त्याला 4 गुण असतात. म्हणून लक्षात घ्या, हे सुद्धा तुम्ही आज होमवर्क म्हणून ही आकृती अगदी प्रॅक्टिस करा. यातले सगळे नावं एवढी माहिती देऊन मी या ठिकाणी आता आज थांबतो.